नमस्कार. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वावलंबी भारत अभियान व स्वदेशी जागरण मंचाच्या वतीनं स्वर्गीय बाबू गेनू यांना पुष्प अर्पण करून आज एका नवीन उपक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत. तर या ठिकाणी मान्यवर श्री प्रभाकर जमखंडी सर, त्याचबरोबर किरणंत दंड यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावं. 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं स्वदेशी जागरण मंच व स्वावलंबी भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आज एका नवीन उपक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत. नवउद्योजकांना मार्गदर्शन व्हावं अशी एक मालिका पूर्ण वर्षभर चालवली जाणार आहे. त्या मालिकेचा आज शुभारंभ करतोय. तर या ठिकाणी मुलाखतीच्या स्वरूपात हा कार्यक्रम होणार आहे आणि जे उद्योजक नवीन तयार होणार आहेत अशांना एक वेगळं मार्गदर्शन या माध्यमातून मिळणार आहे आणि त्या लोकांना उद्योग करत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर कशी मात करायची आणि कसं उभं राहायचं या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन या मालिकेच्या माध्यमातून होणार आहे. माझ्या उजव्या बाजूला सन्माननीय श्री प्रभाकर जमखंडीकर सर आहेत, हे मुलाखत घेतील. त्याचबरोबर वक्ते सन्माननीय श्री किरणंत दंड हे व्यवसायाने CA आहेत, पण त्यांच्या आतली जी आत्मीयता होती ती उद्योगधंद्याची होती. त्यामुळे त्यांनी शेतीपूरक असा एक व्यवसाय सुरू केलेला आहे. तर मी आता त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्यवसायाचे अनुभव आम्हाला डिस्ट्रीब्यूट करावे, वाटावेत, की जेणेकरून आम्हाला उभं राहता येईल. आणि जमखंडीकर सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला सुरुवात करावी. किरणजी नमस्कार. नमस्ते सर. आज एका खूप महत्त्वाच्या आणि एका गंभीर विषयावरती आपण चर्चा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. सोलापूरचा असा हा विषय आहे की सोलापूरमधला जो तरुण आहे तो नोकरी धंद्यासाठी, उद्योगासाठी तो बाहेर पडला तर ठीक आहे, पण नोकरीसाठी तो मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जातो आणि सोलापूरमधून हा सगळा तरुण वर्ग शिफ्ट होतोय. तर त्याला सोलापूरमध्येच राहून सोलापुरात काय उद्योग व्यवसाय करता येईल का, यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. आपण शेतीसाठी खूप चांगलं काम करत आहात. जागृत शेती याच्यामध्ये तुम्ही सध्या खूप चांगलं काम करत आहात आणि याबद्दल आम्हाला तुमच्याशी चर्चा करून माहिती घ्यायची की जेणेकरून नवीन जो तरुण उद्योग करण्यासाठी इच्छुक असलेला वर्ग आहे हा तुमच्याकडे पाहून प्रेरित होईल आणि तुम्ही सगळा हा प्रवास कसा केला, याच्यामध्ये तुम्ही कसे गेलात, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि मग तुम्हाला पुढे काय अनुभव आले, त्यातले प्रेरक अनुभव आज आम्हाला तुमच्याशी शेअर करायचे आहेत. तर आपण सुरू करूया. नक्कीच सर. आधी तर मनापासून तुमचा धन्यवाद. मला या मंचावर तुम्ही बोलवलं आणि त्या लेवलला मला अपॉर्च्युनिटी दिली आहे की मी माझी एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतो. जे आहे ते मी तुम्हाला एकदम ऑनेस्टली आणि ट्रूथफुली शेअर करेन, जेणेकरून ते कोणाला तरी इन्स्पायरिंग होईल. सर, हा जो तुम्ही मला प्रश्न विचारला की ह्याचं जे स्थलांतर होत आहे किंवा जॉबसाठी आपल्या इकडचे मायग्रेशन होते आहे यंग पोरांची या यंग जनरेशनची, तर हा माझ्या दृष्टिकोनातून जो आहे ना, ह्या सोसायटीला, आपल्या डिस्ट्रिक्टला, सिटीला एक प्रोडक्शनचं लॉस, म्हणजे उत्पादन क्षमतेचाच लॉस. बरोबर. दॅट इज द कॉस्ट टू द सोसायटी. जर अजून याला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ते हा जो अपॉर्च्युनिटी लॉस आहे त्याला असं आपण क्वांटिफाय करता येईल की एका 10 वेकेन्सीज ओपन होतात, त्याच्यासाठी जर 100 लोकांनी अप्लाय केलं तर जे 90 लोकांचे आयडियाज, त्यांची एनर्जी, त्यांचा वेळ, हे जे सिलेक्ट झाले नाही, बरोबर, दॅट इज वेस्टेड. दॅट इज द अपॉर्च्युनिटी कॉस्ट जे आपल्याकडून यंग जनरेशन जॉबसाठी बाहेर निघताना या डिस्ट्रिक्टला बेअर करावं. बरोबर. आणि सर ह्याच्यामुळे दुसरं एक एक्सपिरियन्स असा होतो की आपण आपल्या बेस फाउंडेशन पासून लांब जातात. खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला सर की आपल्या पायापासून दूर जाणे हे खूप मोठं विधान आहे.
तर याच्याबद्दल थोडं विस्तृतपणे सांगाल का की आपण काय नेमकं होतंय दूर जातोय म्हणजे? सर आता माझा जो वर्क सेगमेंट आहे तो ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे बरोबर. आणि पायापासून दूर जाणे म्हणून म्हणजे मी हे सांगत होतो की आता आपण भरपूर प्रगती केली आहे सायंटिफिकली. AI डेव्हलप झालं, आता ChatGPT किंवा मशीन लर्निंग, आपण स्पेस रिसर्चमध्ये पुढे गेलो, सगळंच काही आहे. बरोबर. पण एक जे सीड अंकुरतंय, जर्मिनेशन होत आहे, त्याच्यातून प्लांट तयार होतो, हे जे मिराकल आहे याच्या मागं पण एक सायन्स आहे. बरोबर. या सायन्सला च्या आतमध्ये पण एक अपॉर्च्युनिटी दडलेली आहे ती आम्ही आमच्या जनरेशननी ती थोडी दुरावलेली आहे. म्हणून मला वाटत होतं की आणि फूड ते तर आपल्याला बेसिकली लागणारच आहे, बरोबर. रोज लागणार आहे आणि त्याच्यापासून आपण दूर जात, हे माझं सांगण्याचा उद्देश की आपण फाउंडेशन पासून दूर चालू. म्हणजे अन्न ही माणसाची गरज आहेच, ती न संपणारी आहे, हो. तर त्याच्यापासून आपण दूर जातोय. हो. म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग किंवा अन्न उत्पादन म्हणजे थोडक्यात धान्य उत्पादन हा. आणि ते चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल याच्याबद्दल तुम्ही प्रयत्न करताय. हा. बरोबर, नक्कीच सर. हे खूप प्रेरणादायी आहे सर की तुम्ही जे काम करताय ते. या तंत्रज्ञानाची मोठी भूमिका दिसते आम्हाला. हो. जर एखादा तरुण अभियांत्रिकीचा विद्यार्थी हे ऐकत असेल तर थेट शेतावर त्याच्यासाठी कोणत्या विशिष्ट संधी उपलब्ध आहेत आणि भविष्यामधील शेती कशी असेल याबद्दल थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा. हो सर, नक्कीच. म्हणजे शेती हे आपल्याला एक ट्रेडिशनल दृष्टिकोनातून बघितलं तर एक मेहनत, बुलक कार्ट किंवा ट्रॅक्टर आणि खांब फार सुटलेला एक व्यक्ती, हे जो इमेज तयार झालेला आहे बरोबर. त्याला आता बदलण्याची गरज आहे. आता आपण जर त्या दृष्टिकोनातून बघितलं तर नवीन इमेज पाहिजे. आता नवीन इमेज म्हणजे सायंटिफिक आहे, पॉली हाऊस डेव्हलप होत आहेत, त्याच्यात आता सेन्सर बेस्ड स्प्रेयर्स, ह्युमिडिफायर्स, त्याला ड्रिप पण जे आहे ते ऑटोमेटेड आहेत. बरोबर. आणि किंवा हे जे नवीन सायन्स आहे तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती आता ते करता होत येते. आहे. म्हणजे ते विजन निर्माण करणं गरजेचं आहे, हे इमेज निर्माण करणे गरजेचं आहे. बरोबर. आणि इंजिनिअरिंग साठी तर शेतीत म्हणजे एक मोठीच लॅबोरेटरी जाईल त्यांच्यासाठी. म्हणजे तुमच्याकडे मशिनरी, जर ड्रोन्स किंवा सोलर पंप्स किंवा हार्वेस्टर, पोस्ट प्री सोईंग मशीन्स, पोस्ट हार्वेस्टिंग मशीन्स, आणि आता ह्यात एफिशियन्सी वाढवणं, याला कॉस्ट इफेक्टिव्ह बनवून देणं, याला अजून काही डेव्हलप करता येईल काय, इनोव्हेटिव्ह करून देणं, हे इंजिनियरचाच जो बेसिक वर्क आहे. बरोबर. तर त्यांना शेतीत भरपूरच ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे. बरोबर. मग ही जी भारत माता आणि गतिशक्ती यासारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आता हल्ली खूप चर्चा केली जाते की ही जी शक्ती आहे ही शेतीसाठी कशी वापरता येईल. तर रस्ते आणि रेल्वेच्या सुधारित जोडणीमुळं शेतीला त्याचा काय फायदा झालाय किंवा कसा होतोय? सर, हा जो ग्रीन कॉरिडॉर आहे बेसिकली ते आपल्याला डेव्हलपमेंटसाठी नवीन वेन्सच तयार झालेले आहे. बरोबर. याचं जर उदाहरण देता आलं तर आता आपलं इकडचं सोलापूरमध्ये कल्टिवेटेड ग्रेप्स, ग्रेन्स, पोमोग्रेनेट या कुठलाही भाजीपाला, हे सगळेच आपण दूर शहरांपर्यंत विदाऊट डॅमेज पोहोचू शकतो आणि ते विदिन टाइम. बरोबर. ट्रॅव्हलिंग डिस्टन्स पण कमी झाला, कॉस्ट इफेक्टिव्ह झाले. तर ह्याचा आपल्याला फायदा घेता ह्याचा नेक्स्ट फायदा म्हणजे व्हॅल्यू चेन अनालिसिसमध्ये लॉजिस्टिक्स आणि फूड चेन, वेअर हाऊसिंग, कोल्ड स्टोरेज, किंवा आपण हे पण विचार करू शकता की एक रेफ्रिजरेटेड ट्रक, हे आपलं डाळिंब किंवा द्राक्ष इथून दूरपर्यंत घेऊन जातं आणि ते फ्रेशनेस पण मेंटेन करून देतं. बरोबर. तर दिस इज दी अपॉर्च्युनिटी. लॉजिस्टिक्समध्ये जर कोणाला काम करायचं असेल तर ह्या अपॉर्च्युनिटीज किंवा अजून काही वेगळं पण त्यांना विचार येत असेल तर हे डेव्हलपमेंटमुळे झालेलंच आहे. म्हणजे शेतीमधून निघालेला प्रॉडक्ट लवकरात लवकर ग्राहकांच्या हातात पोहोचवण्यासाठी हे जे सगळं तयार होतंय आता इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये पण खूप संधी आहेत असं तुम्हाला म्हणायचं? हो, नक्कीच. बरोबर. म्हणजे शेतावर तंत्रज्ञान आणि बाजारपेठेसाठी लॉजिस्टिक, पण नवीन व्यवसाय मॉडेलबद्दल काय सर? की नवीन व्यवसाय आपण काय याच्यासाठी तयार करू शकतो? म्हणजे तुम्ही FPO किंवा कृषी पर्यटन हल्ली खूप चाललंय, तर त्याच्याबद्दल पण आम्हाला थोडी माहिती हवी की कृषी पर्यटनामध्ये पण काही संधी आहेत. तर व्यवस्थापन आणि कला शाखेचा विद्यार्थी त्यात काही करिअर करू शकतो का? हो, आता FPO म्हणजे फूड प्रोसेसिंग ऑर्गनायझेशन. बरोबर. सिंपल भाषेत सांगितलं तर जसं कॉर्पोरेट स्टाईलने काम करतं ते ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीजला फूड प्रोसेसिंग ऑर्गनायझेशन एक कॉर्पोरेट ड्रेसिंगमध्ये ते काम करून घेण्यासारखं, त्या एकत्रित करून घेणं. त्यात एक पर्सन CEO असेल,
एक पर्सन टेक्नॉलॉजी हेड असेल, एक पर्सन लॉजिस्टिक्स सांभाळत असेल, बरोबर. कोणी कॅटेगरी ग्रोईंग करत असेल. हम्म. वर्क डिवाइड होऊन जातं त्यांच्यामध्ये. हम्म. प्रोक्युअरमेंट आणि सप्लाय, सेलिंग, डिस्ट्रीब्युटिंग हे सगळं ऑर्गनाइज्ड फॉर्म मध्ये एक FPO तयार करतो. हम्म. दॅट इज फूड प्रोसेसिंग ऑर्गनायझेशन. आणि जर ॲग्रो टुरिझम मध्ये तुम्ही म्हणत असाल तर ॲग्रो टुरिझम आपल्या सोलापूरमध्ये, आणि सोलापूर जे वर्ल्ड मॅप मध्ये फेमस आहे ते आहे हुरडा पार्टीसाठी. बरोबर. तर हुरडा पार्टी इज अ फॉर्म ऑफ ॲग्रो टुरिझम. जेव्हा आपण लोकांना शेतात इन्व्हाइट करतो, त्यांना शेती काय असते ते जाऊन लाईव्ह स्वतःहून एक्सपिरियन्स करायला मिळते. हम्म. याच्यात हॉस्पिटॅलिटीचा एक फार मोठा ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण नॉट जस्ट हुरडा पार्टी, हम्म. आता तुम्ही त्याच्यात आम फेस्टिवल, पोमोग्रेनेट प्लकिंग, ते ग्रेप वाईन्स मध्ये जाऊन वाईन यार्ड स्वतः तयार करून बघितलं, फार्म स्टेज, वेलनेस सेंटर्स, बरोबर. किंवा मग रानभाजी महोत्सव जे आता होणार आहे तसं काही आपल्या सोलापूरमध्ये. तर हम्म. हे जे सगळं आहे दॅट इज अ फॉर्म ऑफ ॲग्रो टुरिझम. बरोबर. हॉस्पिटॅलिटी पण याच्यामध्ये येऊ आणि शकते. हॉस्पिटॅलिटी स्टुडंट्स हे ऑपॉर्च्युनिटी ह्याच्यात डेफिनेटली ते कॅच करू शकतात. बरोबर. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट केलेल्याला सुद्धा शेतावरती संधी आहे काम करायची. हो, येस. म्हणजे आपल्याकडे साधारण नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत हुरडा येतो. हो. आणि या 5 महिन्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे छोटं जरी शेत असेल तर त्यांनी जर हुरडा अरेंज केला आणि हुरड्याच्या दृष्टीने जर टुरिझम कसं करता येईल किंवा इतरही गोष्टी त्याला जोडून करता आल्या तर ती एक चांगली संधी आहे. आणि Yes, सोलापूरमधले काही जण करतायत आता. हो. तर ही पण एक चांगली संधी तरुणांना आता मिळते. ती एक चांगली गोष्ट आहे. किरणजी, की माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. पण आता एक चौथी गोष्ट पण त्यात आली आहे की इंटरनेट. Yes. अन्न, वस्त्र, निवारा इतक्याच आता इंटरनेटची पण इंटरनेट. गरज आहे. आणि तरुण आता बराच वेळ ते नेटमध्ये असतात एंगेज. तर त्याचा उपयोग ह्या शेतीसाठी कसा करता येईल आपल्याला? सर, इंटरनेट तर आता जसं तुम्ही सांगितलं पार्ट अँड पार्सल ऑफ आपलं लाईफच झालं. बरोबर. आणि मोबाईलमुळे इंटरनेट जे आहे ते हातात आले, हातात आहे. एकदम इझी. आणि इंटरनेटचा ऍक्सेस डिजिटल मार्केटिंग म्हणजे सोशल मीडियाच्या मार्फत इंस्टाग्रामचे रील्स किंवा युट्यूबवर तुमचे स्टोरी टेलिंग, नॉलेज शेअरिंग करून तुम्ही प्रोडक्टला प्रमोशन किंवा तुमचं जे ब्रँड इमेज क्रिएट करायचं असेल बरोबर. तर त्यासाठी तुम्ही यूज करू शकता. अपार्ट फ्रॉम मार्केटिंग, आता जर आर्टिफिशियल, आता एक हे सायन्स फिक्शन नाही आहे बरं का, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हम्म. डिजिटल स्मार्ट कॅमेरा आणि ड्रोन किंवा रोबोट, हे मला फक्त कल्पना नाही, पण हे हकीकतमध्ये कुठं ना कुठं होत असेल की मी घरी बसल्या कॅमेराद्वारे बघू शकतो की आज माझं कुठला डाळिंब पिकलेला आहे, कुठला नाही पिकलेला आहे, हम्म. आणि रोबोटला पाठवून तोच बरोबर तोड करायची आणि त्याला पुढे घेऊन जायचं. सो जो लेबरची जी समस्या आहे आपल्याकडे, हम्म. कामगार मिळत नाहीत हे करायला ते करायला, त्यात ऑटोमेशन आणणं, त्याला सिंक्रोनाइज करून देणं, हे ह्याच्यात इंटरनेट आणि डिजिटल जो डेव्हलपमेंट आणि टेक्नॉलॉजी पुढे चालली आहे बरोबर. त्याच्यात फार मोठा ऑपॉर्च्युनिटी आहे. आता ह्याच्यात सायंटिस्ट आणि स्टुडंट्सनी त्यांना ते ऑपॉर्च्युनिटी कॅच करण्याची गरजेची आहे की ते ह्याला कसं यूज करू शकतात या ऑपॉर्च्युनिटीला. किंवा इथे एक डिफिकल्टी जी आहे लेबर प्रॉब्लेमला मशीनद्वारे कसं सॉल्व्ह करू शकतात, बरोबर. त्याच्यात हा फारच सुंदर म्हणजे द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी टू कॅच. हे तरुणांना हे जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे ड्रोन सारखं, ह्याचा शेतीसाठी वापर करण्यासाठी खूप संधी आहे. हो. म्हणजे छोटा शेतकरी ड्रोन घेणं कदाचित अफोर्ड करणार नाही, पण एखादा तरुण ड्रोन घेईल आणि एखाद्या गावातल्या शेतकऱ्यांसाठी समजा Yes. एक 25 शेतकरी असतील तर त्यांना तो त्याची सेवा देऊ शकेल आणि त्यातनं पैसे मिळवू शकेल. हो. म्हणजे असा पण उद्योग तरुण करू हा, शकतो. हे लिझिंगचाच फॉर्म. जसं बरोबर. आपल्याला फोकलिफ्ट आणि क्रेन सगळे यूज करत नव्हते, तर एक लिझिंग कंपनी असते जे हायर परचेस मध्ये प्रोव्हाइड करते. बरोबर. सेम ऍग्रिकल्चर जे इक्विपमेंट्स आहेत ते पण अशाच रेंटवर बरोबर. प्रोव्हाइड करून दिले आहे, तर ते तिकडच्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना ते बेनिफिशियल. बेनिफिशियल. हे खूपच मला आश्वासक वाटतं. आता याच्यामध्ये पैसा म्हणजे शेतकरी आणि कृषी उद्योजक कच्च्या मालापासून खरी संपत्ती निर्माण करण्यापर्यंत ते पोहोचू शकतात. म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर तुम्हाला पैसे पण जास्त मिळू शकतात. छोट्याशा शेतीमधून सुद्धा तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकता. हो. तर ह्या शेतमालाचा पैसा कसा तयार करता येईल? आपण चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की पैशात कन्व्हर्जन झालं पाहिजे. नक्कीच ना सर. आता आपण हे प्रोफेशनचा एक भागच असतो की आपण अर्निंगसाठी काम करत आहे. कुठल्याही स्वरूपाचं काम, जॉब, बिझनेस, ॲग्रिकल्चर, फार्मिंग, हे सगळंच पैशासाठी करत आहे.
तर पैसा तर हा आपल्याला एक त्याचा मागचा एक मोस्ट मोटिवेटिंग फॅक्टर असणारच आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे की ओव्हरनाईट कोणी करोडपती तर कुठल्याही फर्म मध्ये होणार नाही, कुठल्याही फॉर्म मध्ये होणार नाही. पण हा शेतकरी आता ते त्याचं वेल्थ क्रिएशन कसं करू शकेल, तर जो त्यांनी प्रोड्यूस केलेला आहे त्या रॉ फॉर्म मध्ये न विकता त्याला Process करायचं. फर्दर प्रोसेस करायचं. बरोबर. कच्चा टोमॅटो विकण्यापेक्षा सॉस बनवून विका. बरोबर. पोमोग्रेनेट आपल्याकडे आहे तर त्याची जेली, जॅम, त्याचे आयुर्वेदिक अनारदाना यातलं काहीतरी असं एक इनोव्हेटिव्ह स्टँड आउट थिंग बरोबर. तुम्ही जर तयार केलं आणि त्याला सेल केलं तर डेफिनेटली तुमच्या मार्केटची व्हॅल्यू जास्त आहे, तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि ती ऑपॉर्च्युनिटी कन्वर्ट जरूर होते. बरोबर. यात इन्स्टंट नाही, पण ह्याला डेफिनेटली त्यात मेहनत आहे. 2 उदाहरण मी इथं सांगतो. डहाणू रोडमध्ये माझे एक परिचित त्यांचं चिकूची बाग आहे. अच्छा. आता ते चिकू काय करतात, ते ड्राय करून त्याचं पावडर तयार करतात आणि ऑर्गॅनिक चिकू असल्यामुळं त्याचं टेस्ट आणि जे फिनिशिंग आहे ते फारच सुंदर असते. तर हा पावडर जेव्हा तो आईस्क्रीमसाठी बनवतात किंवा मिल्कशेकसाठी यूज करतात तर आपल्याला फ्रेश चिकूचा फील येतो. आणि चिकू बाजारात किलोचा भाव बघून घ्या आणि हा पावडर 100 ग्रॅमच्या पॅकेटचा जर तुम्ही रेट मॅच करून बघितला तर तुम्हाला त्यात माहीत पडेल की यात किती मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. बरोबर. आपण शेतकरी ऊस उगवतो आणि साखर कारखाना टनाच्या वेस्ट स्केलमध्ये ते पाठवून देतो. बरोबर. आणि तेच मी आता बॉम्बेमध्ये मॉलमध्ये बघितलं होतं की बॉक्सेसमध्ये व्यवस्थित प्रमाणे 6 ऊस कट करून 250 ग्रामचा एक बॉक्स तयार करून दिलेला आहे. गिऱ्हाईक हे घेत आहे, बरोबर. इथं माहित नाहीये. बस हे मॅच करून दिलं तर तुम्हाला वेल्थ क्रिएशनचे अबंडन्स आहे. बरोबर. म्हणजे थोडीशी प्रोसेस केली आणि जर कष्ट करायची तयारी ठेवली तर तुम्ही चांगले पैसे मिळवू शकता. हो, हो. आहे त्याच उत्पादनामध्ये. नक्कीच नक्कीच. बरोबर. छान. तुम्ही संधीचा एक उत्तम नकाशा मांडलाय सर. पण या सर्वांमागे प्रेरक शक्ती काय आहे? आपण चीन सारख्या देशांना वेगाने खूप प्रगती करताना बघतोय. मग हे फक्त पैशामुळे शक्य आहे का, की आणखीन काही सुविधा आपण भारतामध्ये त्याच्या क्रिएट करू शकतो? असं मला वाटतं की याच्यामध्ये नेमकं काय करता येईल शेतकऱ्यांसाठी? सर, जसं तुम्ही चीनचा उल्लेख केला तर चीनच्या पैशापेक्षा जास्त ना चीनच्या लोकांची मानसिकता, म्हणजे आपल्या समाजासाठी काहीतरी नवीन निर्माण करून देण्याची त्यांची जी धगस होती, दगदग होती, त्यांनी हे इनोव्हेशनसाठी त्यांना एक लिमिट्स पुश करायला लावले. बरोबर. पैशाने त्याचं काम केलंच, कारण एक्सपेरिमेंटेशन, फेलियर, करेक्शन, परत त्याला सुधारून करणं तेव्हा भाग झालाच. पण त्याच्यात फर्स्ट प्रायमरी तर तुमची तयारी पाहिजे. बरोबर. आणि फक्त चीनच कसा नसतं, आपल्या इंडियामध्ये पण R&D फारच चांगलं होत आहे. जसं इस्रो जर आकाशात रॉकेट्स हे सर्वात स्वस्तात आपण चंद्रयान, मंगलयान करू शकतो, तर दॅट इज अ पार्ट ऑफ R&D विच इंडिया इज ऑल्सो एक्सेलिंग. बरोबर. फक्त आता आपल्याला त्याला कन्व्हर्जन करायचं आहे, त्याला बस्ट द्यायचं आहे. त्याला आपल्याकडे एवढे इंजिनियर्स आहेत, बरोबर. ते सगळेच जण जर ट्रेडिशनल जॉब पेक्षा अशा ऑपॉर्च्युनिटी शोधत राहिले, त्यांचं जे पॅशन असलं आणि त्याला त्यांनी एक प्रॉपर डिरेक्शन मिळालं तर नक्कीच तुम्ही जे सांगताय की चीनमध्ये जे R&D आहे ते आपल्याला इंडियामध्ये पण करता येईल. बरोबर. तुम्ही एक शक्तिशाली दृष्टिकोन मांडलाय सर, की आपल्याकडे तर खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि आपण ते सहज करू शकतो. पण मला एक थेट प्रश्न विचारावा असं वाटतो की जो कदाचित अनेक जण विचार करत असतील की प्रत्येक शेतकऱ्याकडे किंवा तरुणाकडे तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी करण्यासाठी भांडवल पाहिजे, त्याबाबतचं शिक्षण पाहिजे आणि एक आत्मविश्वास तर पाहिजेच की मी हे करू शकतो. तर गावातल्या लोकांसाठी, म्हणजे आपण हे सगळ्या शहरातल्या लोकांसमोर समोर ठेवून चर्चा करतो, पण खेड्यातला माणूस की जो ऍक्च्युअल शेतावरती काम करतोय, तर अशा माणसांसाठी हा थोडा अवास्तव वाटतो का विचार की टेक्नॉलॉजी जोडणं, त्यांनी ते करणं, काय हे रिअल होऊ शकतं? सर, हे पॉसिबल तर आहेच. फक्त एक बघा, बेसिक रिक्वायरमेंट काय असेल की कुठलाही पर्सन कुठेही असेल त्याच्या मनात एक इच्छाशक्ती आणि आपल्याला स्टार्ट पासून सर्व क्वेश्चनचे आन्सर्स मिळाले पाहिजे, हे काय पॉसिबल नाही. आणि दुसरं म्हणजे की आपल्याला सगळीच माहिती असणं, सगळेच रिसोर्सेस माझ्याकडे असणं, हे असं तर असलं आयडियल सिच्युएशन तर कुठंच तयार होत अवेलेबल आहे त्यातच करायला लागेल. आणि बाहेर आपल्याला कोलॅबोरेशनची फार मोठी एक एक्सप्लॉइट करण्याची गरजेची आहे आयडिया. म्हणजे मी जर माझ्याकडे एक आयडिया आहे, आता मला त्याला एनकॅश करायचं किंवा त्याला डेव्हलप करायचे, तर मला एकट्याला माहीतच नाही की काय करायचं. तर आता गव्हर्नमेंटचे इन्क्युबेशन सेंटर्स
किंवा स्टार्टअप इंडियाला जे सपोर्ट मिळत आहे त्या विद्यापीठमध्ये, आता भारतीय विद्यापीठमध्ये पण एक सेल आहे. आपल्याला त्यांच्याकडे आपली आयडिया घेऊन आपण गेलो की माझ्याकडे मला असं काहीतरी करावं असं वाटतंय तुम्हाला, तर ते आपल्याला रिफाईन करून देतात, त्यातलं इनिशियल मार्केट रिसर्च करून देतात, जो आपल्याला कुठं मार्केट आहे ते पण दाखवून देतात, लॉजिस्टिक्स, बाकी लिगल स्ट्रक्चर, फॉर्मॅलिटीज कुठं जावं लागेल, सो देर इज हेल्प इज अवेलेबल. आपल्याला थोडं शोधावं लागेल. प्लस आता आपण कोलॅबोरेशनचं बोललो होतो थोडा, FPO कसं काय, त्यापेक्षा छोट्या स्केलवर, म्हणजे जर एकटा शेतकरी करू शकत नाही, माझ्या लिमिटेशन आहे, माझी लँड कोलॅबोरेटिव्ह शेती केली तर त्यातून त्याला तो फायदा नक्कीच व्हॉल्यूमचा मिळू शकतो, त्याला बार्गेनिंग पॉवर मिळतं आणि काहीतरी करायची धाडस पण मिळते. सो पॉसिबल तर आहे, यात आपल्याला एक पाऊल बाहेर टाकण्याची गरज जरूर आहे. बरोबर, म्हणजे त्याच्यासाठी आपली मानसिकता पण बदलायला लागेल की मी माझं एकट्याचं बघतो त्यापेक्षा आपण सगळेजण मिळून मोठ्या स्केलवरती जाऊया. हो, म्हणजे आपलं जर उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं तर आपण आपल्या उत्पादनासाठी हवी ती किंमत पण मागू शकतो ना. म्हणजे ती बार्गेनिंग पॉवर पण आपल्याला मिळेल. म्हणजे असा दृष्टिकोन शेतकऱ्यांनी पण घेतला पाहिजे की माझं एकट्याचंच आणि मीच असं न म्हणता आपण सगळे मिळून करूया. म्हणजे ह्याच्यासाठी थोडा आपल्याकडे जे विचार करण्याची पद्धत आहे की नाही याच्या पलीकडं मी जाणार नाही आणि तू इकडे यायचं नाही, तर असं न करता आपण सगळे मिळून थोडंसं एकत्रित शेती करण्याचा प्रयोग जर आपण राबवला तर सगळ्यांचा फायदा होईल असं मला वाटतं. हो बरोबर, नक्कीच. कारण आपण ह्याचे उदाहरण आपल्याकडे आहेच. आता नाशिकचे सह्याद्री फार्म्स एक स्टँड आउट एक्झाम्पल झालं. ओव्हरनाईट तर झाले, आता त्यांच्याकडे 10 ते 15,000 किंवा जास्त ही फार्मर्स त्यांच्याशी जोडलेले असतील. बरोबर. मग एवढी मोठी ऑर्गनायझेशन जर चालत असेल आणि मग त्यांची जे बार्गेनिंग पॉवर आहे परचेस करण्यासाठी, इक्विपमेंट्स घेण्यासाठी किंवा त्यांचं प्रोड्यूस सेल करण्यासाठी, तर दॅट इज हाऊ दे कॅन. शेतकऱ्यांच्या सहकार्याचा मुद्दा आपण छान म्हणजे पुढे आणला आणि तो खरंच गरजेचा आहे. तर छोटी सुरुवात करायची आणि या छोट्या सुरुवातीतून आणि एकत्रितरित्या जर कोणी शेतीचा प्रयोग केला तर त्याच्यामध्ये खूप बेनिफिट आहेत असं आपण म्हणताय. तर या सहकार्याच्या मुद्द्यावर एखादा तरुण जर प्रेरित झाला असेल तर त्याला एकटं आपण शेती करावं असं वाटतं, त्यापेक्षा आपण आपलं सगळ्यांनी मिळून करावं. तर त्याला शासनाकडून किंवा इतर काही अशा संस्था, इन्स्टिट्यूट्स आहेत का की जे अशा याला मदत करतायत? हो सर, आता शासनचं तर आपण बोललोच की त्यांचे स्टार्टअप इंडिया फाउंडेशन गायडन्स जे आहेत ते विद्यापीठमध्ये आहे. त्याला सोडून प्रायव्हेटमध्ये टेक्नोसर्व, ग्रीनर अशी एक ॲग्रो बेस्ड इन्क्युबेटर ऑर्गनायझेशन आहे, जे नवीन येणाऱ्या उद्योजकांना, फार्मर्सला किंवा ॲग्रिकल्चरच्या इंडस्ट्रीमध्ये काही नवीन काम करणाऱ्यांना, ग्रीन टेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्यांना, यांना सगळ्यांना ते चांगलाच प्लॅटफॉर्म, गायडन्स प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते. ते लोक फक्त गायडन्सच नाही पण तुम्हाला अवेलेबल फंडिंग, तर फंडिंग इन फॉर्म ऑफ इक्विटी, डेट किंवा ग्रांट्स कुठून मार्फत होऊ शकेल हे त्यांच्याकडे, कारण सगळं नेटवर्किंग झालेलं आहे. तर ते त्याच्या आपल्याला सोर्सिंग कनेक्ट करून देतात. त्याला सोडून त्याच्यापेक्षा पुढे जाऊन असं बघितलं तर हे इन्क्युबेटर सेंटर्स आणि तर कोलॅबोरेशनचं एक चांगलं उदाहरण म्हणजे तुम्हाला सांगतो, नर्मदा व्हॅली फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे. मी जेव्हा माझ्या ॲग्रिकल्चरच्या ह्या बिझनेसमध्ये टूर करत होतो तेव्हा मला हरदा नावाचं एक गाव MP मध्ये आहे मला समजलं. तो ॲग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट आहे. मी तिथं गेलो होतो. तिथं एक नर्मदा व्हॅली फाउंडेशनचं हॅपी हरदा प्रोजेक्ट आहे. ते त्या डिस्ट्रिक्टच्या ॲग्रिकल्चर आणि टुरिझम बिझनेसला बूस्ट करण्यासाठी फॉर्म झालेलं ऑर्गनायझेशन. त्यात तिकडचे बिझनेसमॅन, तिकडचे फार्मर्स, मोठे उद्योगपती जे बाहेर काम करतात, हरदाहून बाहेर निघून गेलेले, आणि त्यांच्याकडे 6 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजचं नॉलेज पार्टनरशिप टायर फॉर गायडन्स, हे सगळं एकत्र आणून त्यांनी त्यांच्या फार्मर्ससाठी जे काम केलं. म्हणजे आता व्हॉट दे आर डुईंग, जिओ सॅटेलाइट प्रमाणे पूर्ण डिस्ट्रिक्टचं मॅपिंग झालेलं या करत आहेत. म्हणून त्याची सॉइल कुठे वीक आहे, कुठे कुठल्या न्यूट्रिशन जास्त आहेत आणि कुठं वॉटर ग्राउंड बॉडीज मध्ये किती पाणी आहे, हे त्यांच्याकडे पूर्ण डेटाबेस अवेलेबल होऊन जाईल. नाउ दिस इज द पॉवर ऑफ कोलॅबोरेशन. हे एकटं तर इम्पॉसिबल होती, पण एक डिस्ट्रिक्टच एकत्र येऊन, आणि हे कुठली गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट करत नाही, हे लोकच, म्हणजे तिकडचीच लोक त्यांच्यासाठी हे काम करत आहेत. हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की उच्च तंत्रज्ञान आणि व्यवसायाची मॉडेल्स
म्हणजे एखादा उद्योजक व्यवसायाची मॉडेल्स तयार करतो, तशी शेतकऱ्यांनी पण आता त्यांची स्वतःची एक मॉडेल्स आता उभी करावीत आणि त्याच्यासाठी गायडन्स देणाऱ्या पण संस्था बऱ्याच आहेत. पण मूलभूत संपत्तीकडे लक्ष वेधायचं आहे आपल्याला, आणि ती मूलभूत संपत्ती म्हणजे आपली जल संपदा आहे आणि आपली माती. बरोबर. तर जमिनीचा ऱ्हास आणि शेतजमीन कमी होण्याबद्दल आपण सतत ऐकतो की दिवसेंदिवस शेतजमीन कमी होत चालली आहे, हो सर. कारण त्याचा Correct. इंडस्ट्रीयल किंवा रेसिडेन्शियल यूज वाढत चालला, म्हणून ही पिकाऊ जमीन आता कमी व्हायला लागली. तर हा खरा तर खूप गंभीर प्रश्न आहे. तर या आव्हानामध्ये काय संधी दडलेली आहे आता? सर ह्याच्यात म्हणजे आपण ऐकतो ना जे डेझर्टिफिकेशन हम्म. किंवा सॉइलची जी हेल्थ आहे ते वीक होत चालली आहे. बरोबर. याच्यासाठी वर्ल्ड ओव्हर सायंटिस्ट आणि लोक प्रयत्नात झटलेले आहेत. हम्म. तर ह्याच्यातच फारच चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण सॉइल रिवायवल, जसं रिव्हर बॉडीज रिवायवल, वॉटर बॉडीज रिवायवल प्रोजेक्ट सुरू बरोबर. झाले. तर सॉइल रिवायवलसाठी पण जे काम करतात हम्म. किंवा तसल्या ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा यूज करणं, क्रॉपिंग पॅटर्न्स चेंज करणं हम्म. आणि त्या सॉइलला कसं म्हणजे थोडं ड्राय ठेवणं, त्याला त्याचं नरिशमेंटसाठी प्रयत्न करणं. बरोबर. ह्यात जो पर्सन रिसर्च करत आहेत, काही प्रोडक्ट्स पण अवेलेबल आहेत, हम्म. ते लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याची मार्केटिंग करणे किंवा त्याचं डीलरशिप घेतली किंवा त्याला आपल्या शेतात त्याचा यूज केला आणि त्या आपली प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह केली, हम्म. तर सॉइल सुधारली. कारण हेल्दी सॉइल इज हेल्दी लाईफ. बरोबर. नरिशमेंट जे आपल्याला मिळतं ते फूड, आणि फूडला नरिशमेंट पोहोचतं सॉइल पासून. तर ही चेनवर काम करणं तर फारच गरजेचं आहे. आणि जिथं ऍडव्हर्सिटी आहे तिथं ऑपॉर्च्युनिटी नक्कीच आहे. बरोबर. म्हणजे एखादं पीक घेऊन घेऊन शेतीचा कस कमी होतो. मग पूर्वीचे शेतकरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची पिकं घ्यायचे, पण तरी सुद्धा शेती ठराविक प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन नाही घेऊ शकत, कारण आता त्याला पुनरुज्जीवित करणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये संधी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर. हा खूप प्रेरणादायी आहे सर, की इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही शेतीबद्दलच्या केल्यात, म्हणजे इतक्या तळमळीनं तुम्ही ह्या, म्हणजे शेती हा खरं तर दुर्लक्षित विषय आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीत दुर्दैवाने असं म्हणायला लागेल की शेती प्रधान देश असून शेतीबद्दल आपलं नॉलेज खूप कमी आहे. तर तुम्ही इतकं तळमळीनं काम करताय, आणि मग तुमचा जो एक हार्किस नावाचा उद्योग आहे, तर या उद्योगात तुम्ही कसे आलात आणि हा उद्योग नेमके तुम्ही काय करताय शेतीबद्दल, याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हा, आतापर्यंत जे सगळं मी बोललो ना, ते माझा एक्सपिरियन्स किंवा आपले प्रश्न उत्तर होते. आता मी तुम्हाला माझी पर्सनल स्टोरी शेअर करतो. हे काय आहे, म्हणजे मी सोलापूरमध्ये माझे शिक्षण झालं. सोलापूर पासून मी मुंबईला कॉलेजसाठी गेलो आणि तिथं जाऊन 20 वर्ष तिथंच काम करत होतो. 2022-3 मध्ये परत आलो. परत येण्याचं कारण हा हर्किस कॉर्प LLP जो आमची ऑर्गनायझेशन, हे माझ्या काकांनी स्थापन केली. मला जॉबमध्ये सारखंच वाटायचं की मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, आणि सेम प्रॉब्लेम माझ्याकडे डबल होता. एक की माझ्याकडे कॅपिटल नाही आहे, आणि दुसरी माझ्याकडे आयडिया पण नाही की मला करायचं तर करायचं काय, कशात मी उद्योग करू. बरोबर. त्यांनी मला सुचवलं की मला हे त्यांच्या विजन होतं. आता दुर्दैवाने माझे काका आताच 1 महिन्याखाली सोडून निघून गेले. तर हे त्यांची मिशन होती की हेल्दी सॉइल विल गिव्ह हेल्दी पीपल. बरोबर. आणि ही वॉन्टेड टू डू समथिंग. त्यांना काहीतरी काम करायचं होतं जे सॉइल इम्प्रूव्हमेंटसाठी काम करेल, आणि त्याच्यावरनं ते प्रोडक्टिव्हिटी सुधारेल, शेती सुधारेल, सगळंच काही त्याचं वी कॅन से की बाय प्रोडक्ट्स होईल. आणि त्याच्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या एक फ्रेंडनी मिळून एक पेटंटेड प्रोडक्ट इन्व्हेंट केला. तो आहे हर्किस बायो ऑर्गॅनिक लिक्विड फर्टिलायझर. अच्छा. आणि मला त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली की आता आम्हाला, मी तो 75-4 होते तेव्हा, हे काम आमच्यानी पुढे नाही जाणार, कमर्शियल यूज साठी तू आम्हाला जॉईन करणार का. बरोबर. पहिला संधी घेऊन मी त्यांना सांगितलं की हा, हे आपण करू शकतो. आणि सोलापूर जे आहे याचं वातावरण आता इथं हॉर्टिकल्चरसाठी फारच सुटेबल आहे. आणि सोलापूर माझं स्वतःचं, म्हणजे माझे पप्पा इथं राहतात, आपलंच गाव. तर लोकल मला सपोर्ट मिळेल, आणि परत घरी येण्याची पण एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल, संधी झाली. तर मी त्यांना सांगितलं हा काका आपण एक करू, आणि फॅक्टरी आपण सोलापुरात घेऊ. आणि असा हा प्रवास झाला. आणि मी लास्ट इयर सोलापूरमध्ये येऊन आम्ही हे प्रोडक्शन सुरू केलं. आणि मी जसं मी CA फायनलिस्ट आहे, मला या ऍग्रिकल्चरचं काहीच नॉलेज नव्हतं. मग प्रोडक्ट पण कसं काम करतो आणि शेतीत काय काय काम होतं हे बघण्यासाठी गेले 12 महिने मी स्वतः सगळीकडे फील्डवर व्हिजिट करत होतो. प्रत्यक्ष शेतामध्ये
आणि फार्मरशी भेटायचं, फक्त फार्मरच नाही, डीलर, डिस्ट्रीब्युटर, फार्मर पासून परचेस करणारे व्यापारी, ट्रान्सपोर्ट करणारे लोक, हे सगळ्यांकडनं मी भेटून त्यांना काय हे ऑपरेट कसं करतात हे बघणं मला फार गरजेचं होतं. कारण मला बेसिक नॉलेज इतकी कच्ची होती की तुम्ही आज जे प्रश्न विचारला, 6 महिने आधी जर विचारत असला असता तर मी फक्त एवढंच बोललो असतो, हा प्रोडक्ट आहे, हा चांगलं काम करतोय आणि आज मी ह्याच्यातलं काम करत आहे. पण आता काय काम करताय, कसं आहे, तर एक आमचा जो प्रोडक्ट आहे, दिस इज अ सिंगल प्रोडक्ट विच इज सर्विंग राईट फ्रॉम सोईंग अप टू हार्वेस्टिंग, आणि सगळ्याच प्रकारच्या फळबागांना, पल्सेसला, ग्रेन्सला, भाजीपाल्याला हे अवेलेबल झालेलं प्रोडक्ट. हे गेम चेंजर झालं. कारण मला माहित पडलं मार्केटमध्ये फिरून की डिव्हिजन आहेत, कॅटेगरायझेशन. तुम्हाला सॉइलसाठी हे प्रोडक्ट यूज करा, फुल लावण्यासाठी दुसरं प्रोडक्ट आहे, फळला टेस्ट आणण्यासाठी एक वेगळं प्रोडक्ट आहे, किंवा हे प्रोडक्ट जे आहे ते भाजीसाठीच चालतं, हे प्रोडक्ट जे आहे ते फक्त पल्सेससाठी चालतं. सो ह्या इनोव्हेटिव्ह प्रोडक्टला मी घेऊन मला ते थोडी नॉलेज मिळाली की नाही, त्याला आपण डोसेज व्हेरी करून, त्या क्लायमेटिक कंडिशन बघून, ते फार्म क्रॉपची ड्युरेशन बघून कसं सेट करता येईल, काय होतं त्याच्यातलं उत्पादन कसं चांगलं होतं, आणि शेतकऱ्यांचं मन, त्यांना प्रॉब्लेम्स काय आहेत. अशा माझ्यासारखे रोज नवीन हजारो प्रोडक्ट येतात, ते त्यांना फसवून जातात, म्हणून ते इनोव्हेशनला घाबरतात. दिस इज ऑल्सो अ फॅक्ट. त्यांच्यावर कारण लोक त्यांना एक एक्सपेरिमेंटल बॅच किंवा त्यातून काहीतरी आपण एक्स्ट्रॅक्ट करून फसवणूक जे होते त्याच्यामुळे ते कुणी घाबरतात, असतात की नको आपल्याला नवीन काही आता करायला, एक्सपेरिमेंटेशनसाठी त्यासाठी घाबरतात. कारण चान्स असतो आणि त्यांचं जे जीवन आहे त्याच्यावर अवलंबून आहे, त्यांची इन्कम त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्याशी खेळ होऊन जातो दरवेळेस. हे फ्रॉड न होण्याकरता किंवा हे फ्रॉड पासून बचण्याकरता ते लवकर असं चेंज स्वीकारून घेत नाही. म्हणजे 12 महिन्यात मला ते सगळं समजलं, आणि हा पॅशन म्हणून मी हे बिझनेस मध्ये आलो, अपॉर्च्युनिटी घेतली आणि आता ते मिशन झालेलं आहे. म्हणजे आहे त्याच शेतामध्ये आहे तेच पीक घेऊन कसं जास्तीत जास्त चांगलं उत्पादन मिळवता येईल याच्यासाठी तुमचं प्रॉडक्ट शेतकऱ्यांना मदत करतो. येस सर. म्हणजे एकच प्रॉडक्ट तुम्ही फळबागांसाठी वापरू शकता, फुलशेतीसाठी वापरू शकता, भाजीपाल्यासाठी वापरू शकता, डाळींसाठी वापरू शकता. म्हणजे कुठलंही तुम्ही पीक घेत असाल आणि कुठल्याही वातावरणामध्ये तुम्ही शेती करत असाल तर सेम प्रॉडक्ट तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे डोस वापरून तुम्ही त्यांना देता आणि त्याचा त्यांना फायदा होतो. खूप छान, खूप छान. तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे सर. आता आपला वेळ संपत आला आहे. शेवटी मी तुम्हाला असं विचारेन किरणजी की आज हे सगळं ऐकणाऱ्या सोलापूरकर तरुण तरुणींना तुम्ही काय संदेश द्याल यातून? तर माझा संदेश म्हणजे समराईज करतो मी आतापर्यंत आपली जी चर्चा झाली की ऍग्रिकल्चरला तुम्ही फार्मिंगला एक फार्मिंग दृष्टिकोन न बघता त्याला एक व्यवसायासारखं बघा, तर तुम्हाला याच्यात 5 ब्रॉड कॅटेगरीमध्ये तुम्हाला याच्यात ऑपॉर्च्युनिटीज मिळेल. एक तर तुमचं फार्म मॉडर्नायझेशन मध्ये तुम्ही काम करू शकता, दुसरं फार्म मेकॅनायझेशन मशिनरी डेव्हलपमेंट हे एक ऑपॉर्च्युनिटी आहे, तिसरं व्हॅल्यू चेन लॉजिस्टिक्स, फूड व्हॅल्यू चेन, कोल्ड स्टोरेज याच्यात ऑपॉर्च्युनिटी आहे, चौथी म्हणजे आपण जे बोललो ॲग्रो टुरिझम, म्हणजे आपण एक एक्सपिरियन्स आणि सर्व्हिस सेल करत आहे, आणि नाहीतर मग व्हॅल्यू ॲडिशन तर आहेच. म्हणजे तुम्ही त्या प्रोडक्ट पासून एक स्टेप अजून पुढे जावा आणि काही नवीन प्रोडक्ट विकायला चालू करा जे डायरेक्ट कन्झम्पन साठी कामाला येतं. तर आणि R&D पण आहे. R&D आता ज्यांना एक R&Dच एक पॅशनेट असतात की मला फक्त रिसर्च करायचं आहे, तर येस ऍग्रिकल्चर मध्ये सर्वात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. बरोबर, खूप स्कोप आहे, खूपच स्कोप आहे. म्हणजे हे समरी आहे माझी सगळ्यांना मेसेज म्हणून की ऍग्रिकल्चर मध्ये अबंडंट ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत याला हे ब्रॉड 5 कॅटेगरीज मध्ये. आणि लास्टली आता एंडच करायचं आहे ना सर, तर मी ह्याच यंगस्टर्सला, हे तरुण पिढीला सांगतो की आता पण तुम्ही जे मी सांगितलं, सरांनी सांगितलं, आम्ही दोघांनी जे डिकोड केलं, हे कुठलं सायन्स फिक्शन नाहीये. हे सगळं काही भारतात कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या लेवलमध्ये स्केलमध्ये होतच आहे. मग हे ऐकून जर तुम्हाला काही एक स्पार्क वाटत असेल किंवा असं एक इच्छा होत असेल की आम्हाला आपण पण हे करून बघायला पाहिजे, ट्रेडिशनल जॉब करा, मी त्याला काही विरोध करत नाहीये, बिकॉज दॅट इज ऑल्सो पार्ट अँड पार्सल ऑफ अवर इकॉनॉमी. पण जर हा रिसोर्स इथं राहून किंवा ह्याच्यातलं काहीतरी बाहेरून सोलापूरला घेऊन येऊ शकता, कारण इथंही कन्झम्पशन मार्केट पण आहेच आणि सोलापूरला पण तुम्ही बाहेर घेऊन जाऊ शकता. तर इथं कुठली जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीची एक तुम्हाला आयडिया स्पार्क जर पेटत असेल तर तुम्ही नक्कीच कोणाला अप्रोच करा.
इन्क्युबेशन सेंटरला जावा, कॉलेजच्या प्रोफेसरांना विचारा, इंडस्ट्रियलिस्टला जाऊन भेटा. दे आर हॅव्हिंग फंड्स टू फंड द रिसर्च, टू फंड द न्यू स्टार्टअप्स. आणि तुम्हाला एक बिझनेस असं एक आपल्याला फॉलबॅक ऑप्शन, ऍग्रिकल्चर एक फॉलबॅक ऑप्शन, काहीच नाही तर एक टाइम खेचण्यासाठी, टाइम काढण्यासाठी ऍग्रिकल्चर करतो असं न करून ऍग्रिकल्चरला प्रायमरी ऑप्शन बनवता येईल. बरोबर. एक प्रॉपर इंडस्ट्री म्हणून तिच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. हो, आणि नक्कीच. तशा पद्धतीने बघितलं तर त्याच्यामध्ये खूप संधी आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला चांगलं यश पण मिळू शकतं. हो, कारण definitely. अपॉर्च्युनिटीज तर मार्केटमध्ये खूप आहेत. खूप खूप धन्यवाद सर, किरणजी, Thank you, तुम्ही sir. आलात आणि अगदी मनापासून तुम्ही ऍक्च्युअल प्रत्यक्ष केलेल्या गोष्टी या तरुणांशी शेअर केल्यात. तर आपला उद्देशच हा आहे की तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न जाता किंवा मिळेल ती नोकरी न स्वीकारता आपल्या स्वतःमध्ये काही उद्योग करण्याची एक ऊर्जा असते, इच्छा असते, आपल्याकडं आयडियाज पण असतात. तर ह्या आयडियाज घेऊन तुम्ही आमच्याकडे या. स्वावलंबी भारत अभियान आपलं सोलापूरमध्ये काम करत आहे. आपली सोलापूर युनिव्हर्सिटी आहे Yes. आपली, तर ती सुद्धा या तरुणांना मदत करण्यासाठी पुढे येते आहे. आपल्या विद्यापीठाने इन्क्युबेशन सेंटर उभं केलं आहे की अशा तरुणांच्या ज्या आयडियाज आहेत त्या सगळ्या आयडियाजना आपण मदत करायची आणि त्यांना उद्योजक म्हणून पुढे यावं. मग ते उद्योजक होण्यासाठी काय त्यांना ट्रेनिंग लागेल, त्यांना भांडवल कसं उभं करायचं, मार्गदर्शक कुठे मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी या स्वावलंबी भारत अभियान आणि आपल्या विद्यापीठाद्वारे संयुक्तरित्या ह्या सगळ्या गोष्टी आपण तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मला असं वाटतं की यातून तुमच्या मुलाखतीतून नक्की तरुण काही प्रेरणा घेतील आणि मोठ्या संख्येनं उद्योजक म्हणून ते पुढे येतील असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. आपण या विषयावर पुन्हा भेटूया. थँक्यू सर. धन्यवाद. नक्कीच. धन्यवाद किरणजी, आपण आलात आणि सोलापूरच्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही स्वतः केलेल्या गोष्टी नक्कीच त्या प्रेरणादायक आहेत आणि त्याचा वापर करून इथला तरुण उद्योजक म्हणून पुढे येईल असा मी अशा अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो नमस्कार. मी किदानदादांचा मनापासून आभार मानतो स्वावलंबी भारत अभियान आणि स्वदेशी जागरणच्या माध्यमातून. चळवळ तर आपल्याला लक्षात आलेच असेल की सोलापूर जिल्ह्याचं आपल्याला जर प्रगती करायची असेल तर अर्थातच आपल्या सोलापूरमध्ये जास्तीत जास्त उद्योजक व्हावेत आणि याच प्रयत्नातून आपण हे सत्राचं आयोजन केलेलं आहे. दरवेळीच आपण असे सोलापुरातले डायमंड्स जे आहेत आपण शोधून काढणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक व्यावसायिक होण्याची ऊर्जा मिळावी, तर हे एक प्रयत्न राहणार आहे. तर मी किदानदादांचा पुन्हा एकदा आभार मानतोय की तुम्ही या कार्यक्रमाला आलात. धन्यवाद दादा. आणि आपण असंच हे सिरीज आपलं सुरू ठेवूयात. धन्यवाद. आणि जमखंडीकर सरांचंही मी मनापासून आभार मानतोय. दादा तर आमचे मेंटर आहेतच, त्यांनी आजचा इंटरव्ह्यू खूप छान घेतला, त्याबद्दल मी दादांना धन्यवाद मानतोय. धन्यवाद.